नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्ध पूजन बघतोय आपण संस्कृतमधलं। जिनेंद्र अर्चनामध्ये पान नंबर 106 आहे। त्याच्यामध्ये त्यांनी त्याला भावाष्टक असं नाव दिलं आहे। तर जीवाच्या परिणामांशी रिलेशन आहे त्याचं, त्यामुळं त्या सिद्धांचं पूजन हे व्यवहाराने सांगितलं। वास्तविक आहे ते स्वभाव सिद्धाचं अनुभवन आहे, स्वभाव सिद्धाची ओळख आहे त्याच्यातून, किंवा सिद्ध स्वभाव प्रकट करून दाखवलं आहे प्रत्येक विशेषणांच्या द्वारे। म्हणून जेव्हा आपण ते पूजन करतोय त्यावेळेस त्याच्यातून तो भाव ग्रहण केला तर ते भावाष्टक झालं। जसं एक मराठी पुस्तक आहे त्याच्यामध्ये ज्ञानाष्टक म्हणून दिलं त्यांनी, त्याच्यामध्ये सगळं पूर्ण ज्ञानाचं वर्णन आहे, छान आहे ते, बघू आपण, घेऊ एक दिवस त्याच्यामध्ये। तर त्याच्यात पण त्यांनी प्रत्येक एक द्रव्याच्या द्वारे पूजन दाखवलं आहे, फक्त ज्ञानावर नेलं आहे सगळीकडून। त्यामुळं जसं सांगितलं त्यामध्ये की माझे सुख दुःख मम आधीन कर्म बापडे ज्ञानविहीन सोड राग सुख इथेच जाण वीतराग प्रभू तुम्ही भगवान। काय माझे सुख दुःख मम आधीन, काय म्हणले ज्ञानाचं वर्णन करून सांगतायत ना त्याच्यामध्ये। तर त्यात सांगतायत की ज्ञानातूनच सगळं बघा, सुख दुःख परिग्रह, विशेषण आणि विशेष्य। मग विशेष्य आहे तो आपला स्वभाव आहे, सिद्ध स्वभाव, आणि त्याची ही सगळी विशेषणं आहेत। तसंच त्या ज्ञानाष्टकमध्ये सगळी ज्ञानाची विशेषणं आहेत आणि विशेष्य म्हणजे ते ज्ञान आहे। मग काय सांगितलं, माझे सुख दुःख मम आधीन कर्म बापडे ज्ञानविहीन। कर्माचा काय दोष आहे सुख दुःखामध्ये? म्हणून सांगितलं ते तर ज्ञानविहीन आहे। सोड राग सुख इथेच जाण, कोणाशी राग करतोय परद्रव्यामध्ये त्याच्याद्वारे तुला सुख नाही। सोड राग सुख इथेच जाण वीत राग प्रभू मी भगवान। असं सांगतायत तिथं की तुझं सुख दुःख तुझ्या स्वाधीन आहे, कर्माच्या अधीन नाही। म्हणून सकाळी पण आम्ही जे पंचास्तिकाचं प्रकरण घेतो त्यात पण हेच चालू आहे, काय की कर्म जीवाला फळ देत नाही। म्हणलं जाईल उपचाराने की जीवाने कर्म भोगलं, पण कर्म कोणाच्या मध्ये कार्य करतं? कर्म कर्मामध्ये कार्य करतं आणि जीव जीवामध्ये कार्य करतं। त्यामुळे जीव भोगतो ते वास्तविक ते स्वतःच्या परिणामांना भोगतो, पण म्हटलं जातं काय कर्मांचं फळ भोगतो। पण कर्म तर जीवामध्ये शिरून त्याला फळ देणारे नाही आहेत, किंवा कर्मामध्ये जीव जात नाही, जीवामध्ये कर्म जात नाहीत। त्यामुळं आहेत तर ते स्वतंत्र स्वतःच्या प्रदेशामध्येच, पण म्हटलं जातं काय की जीवाला कर्म भोगावे लागले। चला तर ज्ञानाष्टकमध्ये त्यांनी काय घेतलेत वाचू। निज मनोमणी भाजन भारयाम समरसैक सुधारस धारयाम सकल बोधकलारमणीयकम्
सिद्धमहं परिपूजये सहज कर्म कलंक विनाशनै रमल भाव सुवासित चंदनै अनुपमान गुणावलीनायकं सहज सिद्धमहं परिपूजये सहज भाव सुनिर्मल तंदुलै सकल दोष विशाल विशोधनै अनुपरोध सुबोध निधानकं सहज सिद्धमहं परिपूजये समय सार सुपुष्प सुमालया सहज कर्म करेणु विशोधया परमयोग बलेन वशीकृतं सहज सिद्धमहं परिपूजये अकृत बोध सुदिव्य नैवेद्यकैर् विहित जाति जरामरणान्तकै निरवधि प्रचुरात्मगुणालयं सहज सिद्धमहं परिपूजये. नैवेद्य कशासाठी चढवलं जातं म्हणलं होतं? नैवेद्य चढवण्याच्या मागं काय उद्देश? आपल्या क्षुधा बाधेंचा नाश करण्यासाठी नैवेद्य चढवलं जातं असं म्हटलं ना. तर त्यासाठी काय घेतलं होतं विशेषण? जे अकृत बोध स्वरूप नैवेद्य आहे. काय म्हणले? इजुकाकी जवळ बसा माझ्या. हां, तिथलं एवढ्या लांबून बसल्यावर मी काय ऐकू तुमचं? तिथं बसा. आहेत ती खुर्ची इथं जवळ. घ्या. अहो, इतका गाभा आहे त्याच्यामध्ये का 2 शब्दात कधी संपायचं? तर काय सांगितलं? संपवायचं लागलंय तुम्हाला. अकृत बोध स्वरूप नैवेद्य, अकृत बोध रूप जे नैवेद्य आहे त्याच्याद्वारे मी सिद्धाची पूजा करतो. अकृत बोध म्हणजे ज्ञान. तर जे ज्ञान अकृत्रिम आहे, तर म्हणजे कोणी बनवलेलं नाही, बनावटी नाही. तुमचं स्वरूप कसं आहे हो? कोणी बनवलं तुम्हाला? जसं सांगितलं एका वक्त्याने की तुम्ही म्हणता ना, आई आणि वडिलांपासून मूल जन्मलं, मुलाला बनवलं म्हणता तुम्ही. सांगा त्या मुलाच्या हाडाची रक्ताची रचना कोणी केली? त्याला कान नाक डोळे हात पाय कसं कोण दिलं? त्याला हां. तर मग म्हणू नका की मी पोराला जन्म दिला, म्हणजे मी बनवलं, मी घडवलं हे सगळं, किंवा मुलाचा जन्म झाला तो माझ्यामुळं, असं नाहीच. कारण जर म्हणलं तुम्ही बनवलं तर त्याचं सगळं तुम्हाला बनवलेलं पाहिजे. त्याचं ज्ञानसुद्धा, अज्ञानसुद्धा, रोगसुद्धा, निरोगता सगळ्याला तुम्ही बनवलं आहे का हो? त्याची सगळी प्रकृती, त्याचे विचार सगळं तुम्ही बनवलेलं पाहिजे. पण तुम्ही तर तिथं हातवर करता की कशी पोरं जन्मली. म्हणजे आपण त्यांचे करता नाही आहे. हे कधी समजतं? जेव्हा उदय भोगावे लागतात तेव्हा, आणि जेव्हा अनुकूल आहे तेव्हा होय ना. ह्याला म्हणतात अज्ञान. तर ज्ञान जे आहे ते कसं आहे? अकृत्रिम आहे. त्याला कोणीही बनवलेलं नाही, असं अनादी आहे. मग जसं सांगितलं की जीव अनादी आहे, तसंच म्हणले सगळे द्रव्य अनादी आहेत. हे घेतलं होतं ना आपण सकाळी, काय की 6 द्रव्य आहेत, त्या 6 द्रव्यांचा स्वभाव अनादी आहे. कोणी त्याला बनवणारा नाही आहे, कृत्रिम नाही आहेत कुठलेही द्रव्य. तर मग जीवाचा जर स्वभाव ज्ञान आहे आणि त्याला कोणी बनवलेलं नाही, तर तसंच पुद्गलाला सुद्धा कोण बनवलं? तुम्हाला वाटते की या शरीराला आपण घडवलं,
किंवा त्याला आपण फिट ठेवलं, फाईन ठेवलं तर त्याचं पण करता तुम्ही नाही आहे. त्यातलं असलेले ॲक्च्युअल परमाणू पुद्गल द्रव्य जे स्वतंत्र आहेत, शुद्ध आहेत ते बघा, त्याचंसुद्धा कोणी करता नाही. म्हणून सांगतायत की असा अकृत्रिम बोध स्वरूप नैवेद्याच्या द्वारे. आता एक काय त्यात खोच जरासं असं लक्षात आली की अकृत्रिम ज्ञान म्हणजे ठीक आहे, ज्ञानाचा स्वभाव पण अकृत्रिम आहे, पण जे काही अकृत्रिम आहे त्या सगळ्याचं ज्ञान अशा पण अकृत्रिम ज्ञानाच्या द्वारे म्हणजे सर्वज्ञांच्या ज्ञानात जे काही झळकलं ते सगळं कसं आहे हो, जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं आहे. कळलं का मला काय सांगायचं की जसं म्हटलं की आपण घरात राहतो ज्या, ते घर तुम्ही काय म्हणता, माझं घर. पण सर्वज्ञांच्या ज्ञानात कसं झळकलं, काय झळकलं, बस पुद्गल आहे, त्याचं परिणमन असं आहे, त्याच्या पुढं तुम्ही म्हणता ते माझं घर आहे. ॲक्च्युली ते तुमचं नाही आहे, कारण तुम्ही त्यातले फक्त थोड्या दिवसाचे रहिवासी. तर म्हणून म्हटलं की प्रत्येक अकृत्रिम द्रव्याचा स्वभाव त्यांनी जाणला आहे, किंवा अकृत्रिम जे काही ज्ञान आहे म्हणजे ज्ञेयाचं असं म्हणा, अकृत्रिम सगळे जे ज्ञेय आहेत त्या ज्ञेयांचं जे ज्ञान झालं आहे किंवा ज्या ज्ञानात ते सगळे अकृत्रिम ज्ञेय आहेत, अशा त्या विशुद्ध ज्ञानाच्या द्वारे मी भगवंतांची पूजा करतो किंवा माझ्या स्वभावसिद्धाची पूजा करतो. म्हणजे ते ज्ञेय आपण काय करायला जातो, पर बनवायला जातो. आणि ते पर पण कसे असतात, शुद्ध अवस्थेतला जाणत नाही. जसं काय जाणता सांगा दोघे एकमेकाला, बहीण. हे बहीण काय आहे हो, कुठल्या द्रव्यामध्ये आलं बहीण, 6 द्रव्यामध्ये बहीण कुठं आली हो, काय हो बहीण कुठं आली काका, भाऊ कुठं आहे, म्हणजे 6 द्रव्य नाही आहेत भाऊ बहीणमध्ये. मग कोण आलं हो, त्याला जीव बघा, जीव दिसला का हो, जीव तेवढं सोडून सगळं दिसतंय. म्हणजे जीव दिसला ना मोह होणार नाही त्याचा, आणि जीव दिसत नाही म्हणून त्यालाच अज्ञान म्हणायचं. मग म्हणून म्हटलं असं अकृत्रिम ज्ञान कोणाला प्रगट झालंय हो, सर्वज्ञांना. ज्या ज्ञानामध्ये कुठली पण कृत्रिमता नाही, असं मस्त स्वच्छ ज्ञान आहे, विशुद्ध आहे. त्याच्यासाठी त्यांनी केलं काय, त्या ज्ञानाला म्हणजे म्हणायचं आहे की जसं स्वभाव आहे तसं जाणलंय, त्याच्यामुळं जे काही त्यांच्या ज्ञानामध्ये आलं ते सगळं अकृत्रिमतेने आलं. कृत्रिम नाही काय त्याच्यामध्ये, त्यांना काय म्हणायचं, त्याच्यात उपयोगच जात नाही, किंवा जे दिसतंय ते सगळं असं ओरिजिनलच दिसतंय. जरी तिथं तुम्हाला म्हणलं ना शत्रू समोर उभारलाय, तुम्ही काय विचार करताय हो, हा शत्रू आहे आणि तो मित्र आहे. सिद्धांनी कसं जाणलं, त्यांचे पण पूर्वाश्रमी जे होते ना, कोणी उपसर्ग करता मुनी होते, दशेमध्ये उपसर्ग केलेले सिद्ध झालेत, त्यावेळी सगळे समोर बसलेत. मग ते कसे जाणतायत, जसं श्रेणिक पण समोर बसलाय, ज्याने की गळ्यात साप टाकला होता, आणि चेलना पण समोर बसली जिने दूर केला होता. काय दिसलं, ठीक आहे ते सर्वज्ञ नव्हते, पण मुनी दशेमध्ये असताना सुद्धा त्यांची तीच साधना होती की सगळ्यांना समदृष्टीने पाहत होते. पण ठीक आहे, समता पण वेगळी म्हणावं, मला सांगायचं आहे अकृत्रिमता म्हणजे काय म्हणायचं, कुठली अशुद्धीच नाही कुठल्या ज्ञेयाबद्दलची, असं ते ज्ञान मस्त जसं आहे तसं स्वरूप जाणलंय प्रत्येक द्रव्याचं, प्रत्येक ज्ञेयाचं. त्याला म्हणायचं अकृत्रिम बोध. काय समजलं सांग जरा, मला मस्त समजलं. तुम्हाला काय समजलं मला सांगा, कळू दे. काय समजलं, बनलेलं आहे त्याला कोणी तयार केलेलं. हां, कोण, असं ज्ञान आहे की म्हणजे कमी जास्त पण होणार नाही. बरोबर आहे, हे तुम्ही इकडून सांगितलं. अकृत्रिम बोध म्हणजे जे ज्ञान स्वभाव आहे तो कोणी बनवलेला नाही, अकृत्रिम आहे. मी तुम्हाला पुढचं पण सांगितलं, काय काय ज्ञानाचं काय समजलं, आपण शुद्धता मिक्स करून जातो, माझी भगवंत म्हणजे काय बघितलं, अकृत्रिम काय आहे ना त्याच्यामध्ये ते पाहतायत त्या ज्ञेयामध्ये. म्हणजे जे पण ज्ञेय बनवतात ते सगळे अकृत्रिम आहेत. म्हणजे जरी हां शुद्धच,
म्हणूनच की तुमचं जीव जाणणार आणि शरीर जे काही जाणणार त्याला पुद्गल म्हणूनच जाणणार, म्हणजे त्याच्या शुद्ध अवस्थेमध्ये. त्यामुळं त्यांना कोणाच्या विषयी न राग न द्वेष अशी परिणती सरळ असते. म्हणून आपण पण जेव्हा शाळेत जातो, समज तुझ्या मुलाच्या क्लासमध्ये गेलीस तर सगळ्यांमध्ये भेदभाव होतो, हे मुलगा माझा आणि बाकी सगळे परके आहेत. दुसऱ्या क्लासमध्ये जा, जसं आठवत आहे का टीचर्स डेला जात होतो आपण स्कूलमध्ये, कोण होते हो समोर आपले? कोण नव्हते, मीच माझा होतो तिथं जेव्हा टीचर म्हणून समोर उभारत होतो. त्यावेळी सगळ्यांकडे पाहण्याची दृष्टी कशी होती हो? सगळे स्टुडंट्स आहेत, न आपले न परके, शिकणार आहेत सगळे. आणि तेच मग जिथं मोह आला की या क्लासमध्ये माझा मुलगा आहे तोच बेस्ट, बाकी सगळे आहेत बस, म्हणजे भेद आला. म्हणून सांगितलं जिथं विशुद्धी संपली तिथं अशुद्धी सुरू झाली. मग असं त्यांचं ज्ञान अकृत्रिम आहे. अशा अकृत्रिम बोध स्वरूप माझ्यामध्ये पण तसं ज्ञान आहे, ह्याचा एक कॉन्फिडन्स येतो त्याच्यातून. म्हणजे आहे तेच तर प्रगट झालं आहे सिद्धदशेमध्ये, नवीन तर कुठून आलं नाही आहे. तुम्ही काय केलं हो मग? त्या ज्ञानाने तुम्हाला विशुद्ध वस्तू का नाही जाणवत? किंवा जी काय वस्तू तुम्ही जाणता, जे काही ज्ञेय ग्रहण करता, त्याचं शुद्ध फॉर्ममध्ये का नाही तुम्हाला अनुभूती होत? मी म्हणा मी कारण बरोबर हां हे लावायचं मागं त्याच्या. काय म्हणलं? म्हणजे इंद्रिय ज्ञानाने जाणतो आणि परत त्याच्यामध्ये रागद्वेष मिसळतो. म्हणून सांगितलं जे पण जाणता ते सगळं अशुद्ध जाणता. त्यामुळं तुम्हाला शुद्ध वस्तू जाणीवेत येत नाही. मग जाऊ दे, बाहेरच्या कुठल्या ज्ञानाला जाणायला जाऊ नका, शुद्धता त्याची. स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणायला जावा, तर तो ज्ञेय कसा आहे तुम्हाला सगळं नंतर जे झळकत जाणार ते आपोआप त्याची विशुद्धी होत जाते, पण त्याची आपल्याला करायची नाही. म्हणून त्या ज्ञेयातला भेद संपवायचा नाही आहे, तर ज्ञानाला जाणायचं आहे. त्या ज्ञानामध्ये अभेद व्हायचं आहे, तर तिथं ज्ञेय सहज दूर होणार. म्हणून सांगतायत की अकृत्रिम बोध स्वरूप दिव्य नैवेद्याच्या द्वारे मी सहज सिद्धांचं पूजन करतो. कसे आहे ते, कसं आहे ते नैवेद्य किंवा ते ज्ञान? तर सांगतायत की जाती म्हणजे जन्म, जरा, मरण, अंतक म्हणजे रोग, आतंक म्हणजे भय, भय आणि अंतक म्हणजे रोग. असं फरक करायचं जरा. असं काय म्हणले काका? आतंक म्हणजे भय, पीडा आणि अंतक म्हणजे रोग. तर सांगतायत की जे आतंक म्हणजे भय, आतंकवादी काय करतात माहिती आहे का? असं लक्षात ठेवा. आतंकवादी तुमच्यामध्येच आहेत, बाहेर कुठं नाही आहेत. तुम्हालाच घाबरत आहेत तुमचे विचार, पण मी तरी घाबरत नाही, बिचारे इतके धीट आहेत. अंतक, अंतक म्हणजे रोग. तर सांगतायत की जे जन्म, जरा, मरण आणि रोगाने रहित आहे असं ते अकृत्रिम बोध. कारण ज्ञानामध्ये कुठले रोग आहेत? तो ज्ञानाला जन्म आहे, मरण आहे का काय, म्हातारपण आहे? मग तुम्ही ज्ञानातून म्हातारे होता की कसं सांगा? सांग की काय विचार? लक्षात राहत नाही. बरं, लक्षात राहत नाही. म्हातारे झाले म्हणून लक्षात राहत नाही म्हणा. अजून 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 म्हातारं ज्ञान कोणाला म्हणायचं? म्हातारं ज्ञान कोणाला म्हणायचं? ज्ञान पण म्हातारं होत असते, हे कळालं आजच. आपले विचार म्हातारे होत आहेत. मग तेच की म्हातारं ज्ञानाचं आयडेंटिफिकेशन काय आहे, त्याची ओळख काय? एक चांगल्या दृष्टीने पण बघा आणि एक चुकीच्या दृष्टीने पण बघा. तेच सांगितलं की तिने. म्हणून तुम्ही दूर बसू नका हे सांगायला लागले तुम्हाला. म्हणजे
ज्या ज्ञानामध्ये अधिक अनुभव आहे ते ज्ञान म्हातारं म्हणा, किंवा ते ज्ञान प्रौढ म्हणा, ते ज्ञान मॅच्युअर्ड म्हणा. हां, ज्याच्यामध्ये की काय म्हणली तू शब्द, ज्याच्यामध्ये स्टॅबिलिटी आहे म्हणा, असं ते ज्ञान. त्या ज्ञानाला तुम्ही काय नाव दिलं ते, पण तुमचं म्हातारं ज्ञान कसं आहे मी सांगते. कसं आहे हो, त्या ज्ञानाने स्वीकारलेलं असतं की माझे केस पांढरे व्हायला लागले, माझ्या हातापायची शक्ती कमी झाली आहे, किंवा मला आता काय उपास जमत नाही, काय माझ्याकडनं धर्म साधना आता एवढी होत नाही, मला काय पैसे कमवायचं जमत नाही, असे जे काय तुम्ही स्वतःहून स्वतःला इन्स्ट्रक्ट केलेलं असतं ना, ते ज्ञान तुम्हाला म्हातारं जास्त लवकर बनवतं. म्हणून आम्ही मध्ये एकदा असं चिंतनाला घेतला होता विषय की वृद्ध कोण असतो, कोण कोण वृद्ध होतो, किंवा काय काय घेतलं होतं बरं, वृद्धत्व म्हणजे काय असं घेतलं होतं. भरपूर चिंतन झालं होतं त्याच्यावर आमचं. काय हे एक विचार सांगितलं की जे शरीराच्या क्षीणतेवरून स्वतःच्या ज्ञानाला क्षीण मानतात ते ज्ञान वृद्ध आहे. अजून काय हो, वृद्धत्व कधी येतं किंवा वृद्धत्व कशाला म्हणायचं, कोणाला असतं असं ह्याच्यासाठी. तर त्यात एक घेतलं होतं काय विचार की जे पाचही इंद्रियांच्या भोगामध्ये सतत लिप्त राहतात त्यांना लवकर वृद्धत्व येतं. काय म्हणते काकी सांगा. पाचही इंद्रियांचे भोग भोगण्यामध्ये जो सतत आसक्त असतो त्याला वृद्धत्व लवकर येतं. हां, जेवढे तुम्ही भोग जास्त घेणार तेवढं शरीराची शक्ती क्षीण होती. म्हणून आम्हा सांगतात की नखावर तेज असते एक आपल्या, माहीत आहे. तर ज्याची आसक्ती अधिक असते ना त्याचे निस्तेज असतात नख, त्याची स्किन निस्तेज असते, किंवा मग लवकर सुरकुत्या येतात वयाच्या आधीच. काय म्हणायचं, प्रौढत्व काय म्हातारपण यायच्या आधीच त्याची सगळी लक्षणं अशी दिसतात. मग तुम्ही त्याला रोग म्हणता ॲक्च्युली, पण त्याचं कशाचं फळ आहे ते, ज्ञानातून तो अति आसक्ती आहे ना त्याला, त्याचं फळस्वरूप शरीरामध्ये तसे रिझल्ट्स दिसतात. त्याचं इम्पॅक्ट सगळं शरीरावर पडतो. म्हणून सांगायचं आहे काय की कशासाठी सांगत होते, तेच की म्हाताऱ्याकडे का गेलो. हां, तर सांगतायत काय की हे रोग ज्ञानामध्ये नाहीत. न जन्म आहे, न मरण आहे, न म्हातारपण आहे, न अंतक म्हणजे रोग आहे. ह्या सगळ्यांनी मी रहित अकृत्रिम बोध स्वरूप आहे. तर अशा अजून काय एक विशेषण दिलं त्यांनी, निरवधी प्रचुरात्मगुणालयम, जे की अमर्याद विपुल आत्मगुणांचं आलय आहे, निलय आहे. अशा त्या सहज सिद्ध स्वभावाचं मी पूजन करतो. कशाच्या द्वारे पूजन करायचं, जे काय पूजा करतो, ज्याची पण कोणाची करतो पूजा, कशाच्या द्वारे करायची, कशाच्या द्वारे. तर त्यांनी चांगलं सांगितलं की तुम्ही जे काय म्हणता ना हे परद्रव्याच्या द्वारे, जल चंदन अक्षत, हे ॲक्च्युली पूजाच नाही आहे म्हणली. पूजा कशाच्या द्वारे, परद्रव्याच्या द्वारे सिद्धांची पूजाच केली जाणार नाही, करता येणार नाही, किंवा त्याला पूजा नाही म्हणता येणार असं त्यांनी घेतलंय बरं का. वाचते परमार्थ परिपूजन का महत्व, मन वचन और काय की जो शुभ क्रिया होती है वह अशुभ परिणामों के नहीं आने से है. शुभ क्रिया आहे ही, जे काय तुम्ही भगवंतांचं पूजन करतायत ते कधी होतं, जेव्हा अशुभ परिणाम, उलट म्हणा, शुभ परिणाम केल्यावर ते अशुभ परिणाम दूर झाले.
जो शुभ क्रिया की जाती है वह अशुभ से बचने के लिए की जाती है। इस प्रकार मैं उस अशुभ रूप निम्न मार्ग से निवृत्त होकर मध्यम मार्ग से शुभोपयोग से उस सहज सिद्ध की पूजा करता हूँ। किस लिए? शुद्ध की तरफ जाने के लिए, सहज सिद्ध शुद्ध स्वभाव को जानने के लिए। किंतु यह ध्यान में रखने की बात है कि वास्तव में वह जब तक शुभ विकल्प भी रहेंगे तब तक सहज सिद्ध की पूजा न होगी। काय कळलं? विकल्प जोपर्यंत आहे तोपर्यंत जोपर्यंत हे म्हणताय ना, शब्द म्हणताय, ते चढवताय, तोपर्यंत सिद्ध काय आहे हे समजणार नाही तुम्हाला, किंवा आपला सिद्ध स्वभाव काय आहे हे नहीं समझणार। उन विकल्पों से अतीत, उन विकल्पों द्वारा कहा जाने वाला, विचारा जाने वाला चैतन्य तत्व ही जब किसी क्षण अनुभव में आता है तब स्वभाव सिद्ध चैतन्य देवता की पूजा होती है। जब बच्चा रूठ जाता है तब उसे खिलौना आदि से बहलाकर बड़ा अपने काम में लग जाता है। जसं काय करते, सोहळ्यामध्ये आल्यावर त्या आर्शला त्याची आई असती सोहळ्यात स्वयंपाक करायला, आणि तिचं पोरगं ते किती 2-3 वर्षाचं असेल, किती आहे आर्श? 2-3 वर्षाचं आहे ना, विरू काकांचं नातू। तर ते त्या आणि मध्ये मग त्या आईच्या मागे लागते, रडते, बोलवते, मग त्याला नादी लावावं लागते। म्हणल्यावर तिथं असलेले सगळे त्याचे आईबाप असतात, माहिती का? ती एकटी आई सोडून बाकी सगळे आईबापच असतात। मग सगळे त्याला कसं नादी लावायचं आणि कसं त्याला गुंतवायचं कुठं, हे सगळ्यांचं लक्ष। जब बच्चा रूठ जाता है तब उसे खिलौने आदि से बहलाकर अपने काम में बड़े लग जाते हैं। बच्चों की तरह ये मन वचन काय के व्यापार भी हमें परेशान कर रहे हैं, सो उन्हें शुभोपयोग के कार्य रूपी खेलों में भगवान की मूर्ति के अवलंबन से पूजा की द्रव्य और स्तोत्र भजन नमस्कार आदि में फंसा वहाँ क्या आशय है? म्हणजे जसं त्या मुलाला तुम्ही गुंतवताय कशात, तर तसंच हा उपयोग अशुभामध्ये न जावा ह्याच्यासाठी तुम्ही गुंतवताय। कशामध्ये? पूजा क्रियेमध्ये। हां, शुभोपयोगामध्ये। या पूजन हे शुभोपयोग आहे ना, मग अशुभात न जावा उपयोग म्हणून शुभोपयोगामध्ये अडकवतो हे सांगतायत। उनके बहाने हम भी कोई सुंदर निज क्षण पाते ही अपने कार्य में लग सके, यह पूजक का अभिप्राय है। जसं त्या मोठ्यांना काहीतरी काम करायचं आहे हे त्याचं लक्ष असतं, तसं इथं पूजन सुद्धा एक लक्ष्य आहे की त्यातून आपल्याला पुढे जाऊन आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे। पूजा पुण्यबंध ही कराती है, यह एकांत बात नहीं है। काय म्हणले? पूजेने पुण्यबंधच होतं असं नाही का? कारण परिणाम जर व्यवस्थित नसतील तर अशुभ पण बंद होते, नुसती क्रियेला क्रिया केली जाते। जसं अशुभ बंद कसं होणार हो? पूजा करताना अशुभ बंद कसा होणार? तुम्ही दुसरे असतील वाईट विचार तर अशुभ बंदच होणार। हां, वाईट असं पण नाही, फक्त काय आठवलं काय काका गॅसवर दूध ठेवून आलोय, असं त्यांनी गॅसवर दूध ठेवून येतात पूजा करायला। हां, जरी नुसतं या बिल्डिंगच्या बाहेरचे जाऊ देत म्हणले महाराज एकदा सांगताना की नुसतं घड्याळ बघायचं विचाराला तरी सुद्धा अशुभ भाव झाले। विधान करायला तर किती पानं राहिली आहेत, एवढं विचाराला तरी सुद्धा पूजा संपली तुमची, तिथं अशुभ भाव सुरू झाले। पण त्यांनी इथं अपेक्षा वेगळी घेतली आहे। काय म्हणले? पूजा पुण्यबंध ही कराती है, यह एकांत नहीं है। म्हणजे पूजेच्या द्वारे तुम्हाला जेव्हा पुढं जाऊन शुद्धोपयोग प्राप्त होतो तेव्हा त्याच्यातून पुण्यबंध नाही आहे, म्हणजे पुण्य पापाच्या अतीत जाण्यासाठी म्हणून पूजेचं एक साधन आहे हे सांगायला लागले। पूजा करने वाला जब पूजा का आधार सहज सिद्ध परमात्मा को बनाता है तब वहाँ शुद्धोपयोग के स्पर्श होते ही वह संवर निर्जरा का कारण भी होता है। काय कळलं सांगली? हां, पुण्यबंधच होतो असं नाही, म्हणून तुम्हाला करायचंय काय? ती पूजा एक अवलंबन आहे फक्त, त्याच्या पुढं तुम्ही जर अशुभात जाल तर मंदिरात बसून सुद्धा तुम्हाला पापाचा बंध होईल, आणि तेच तुम्ही त्या पूजेचं अवलंबन घेऊन पुढे जाऊन स्वभावाला जाणणार तर शुद्धोपयोगाने संवर निर्जरा होणार।
जैसे व्रत तपादि को बंध का कारण कहा, सो वहाँ भी जब बाह्य विरति होकर स्व में रति होती है तब संवर निर्जरा होती है. म्हणजे जे व्रत करता तुम्ही, तर व्रत म्हणजे बाहेरचं काहीतरी गोष्ट सोडणं म्हणजे व्रत नाही आहे. आपल्या स्वभावाकडे येण्यासाठी आपण केलेलं ते एक अनुष्ठान आहे. म्हणून सांगतायत काय ते सुद्धा संवर निर्जरेचं कारण आहे. मोक्ष मार्ग में इस सहज अध्यात्म प्रयोग के बिना संवर और निर्जरा नहीं होती, और फिर बिना संवर निर्जरा के मोक्ष भी कैसे हो सकता है. म्हणून सांगतायत की पूजा आदि व्यवहार से हमारे कल्याण साधक होते हैं. ठीक इसी तरह सहज सिद्ध भगवान की पूजा भी संवर निर्जरा का कारण बनती है. ऐसा महात्म्य है. ऐसी पूजा कोई विरला मुमुक्षु ही करता है. मग मी जे पूजन करतो त्याच्या मागं असा सगळा भाव असतो का, ह्याचं आपण स्वतः परीक्षण करायला पाहिजे. म्हणजे पूजन करत असताना माझे परिणाम सिद्धांशी जोडलेले असतात का किंवा स्वभावाशी जोडलेले असतात का. नाही जर जोडले जात तर त्या विचाराला तुम्हाला स्वतःला मार्ग द्यावा लागेल, स्वतःला विषय द्यावा लागेल, स्वतः त्याला मोटिवेट करावं लागतं. जसं काय सांगितलं की एकदा बुद्ध आणि त्यांचे एक शिष्य होते, आनंद म्हणून कोणतरी, तर ते दोघंजण चालले होते एकदा परगावी प्रवासाला. आणि जात असताना रस्त्यामध्ये त्यांना काय असं शेत जंगल अशा टाईपमध्ये रस्ता होता, जिथं काय लँडमार्क नाही काय नाही. आणि पुढच्या गावाचा रस्ता काय हे कुठं काहीच त्याला इंडिकेशनच नाही, जसं रस्ता फुटेल तसं ते निघाले होते. मग ते त्या जात असताना काय झालं, बुद्धांनी सांगितलं त्याच्या शिष्याला की बस 2 किलोमीटरवर गाव आहे पुढचं, आपण लगेच पोचू चल म्हणून. दोघं निघाले आणि निघाल्यावर खूप वेळ झाला, जवळपास 2 किलोमीटर क्रॉस झाले असतील. मग तो म्हणतोय दूर इथं तर दूरपर्यंत गावच दिसे ना, तुम्ही तर म्हटलं होतं 2 किलोमीटरमध्ये येणार काकी. मग ते बुद्ध म्हणाले की येईलच, थोडं अजून चालू आपण येईलच. तर तिथं त्यांना एक शेतकरी दिसला काम करताना. मग ते आनंद म्हणाला की आपण त्याला विचारू, आपण रस्ता बिस्ता चुकलोय का किंवा अजून कुठं आहे गाव. तर ते शेतकऱ्याला जवळ बोलवलं आणि विचारलं आम्हाला या गावाला जायचं आहे आणि ते गाव अजून किती दूर आहे. तर त्यांनी त्या दोघांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि सांगितलं की बस तुम्ही पोचलाय 2च किलोमीटर आहे. मग ते म्हणाला की असं कसं काय, आम्ही तर 2 किलोमीटर आलो आहे आणि हा अजून म्हणतो की 2 किलोमीटर आहे. मग हा तेवढं म्हणला शेतकरी की बुद्ध त्याच्याकडे बघून हसले आणि तो निघून गेला. मग तो आनंद बघतोय की गुरु हसले, पण काय सांगितलं नाही त्यांनी. म्हणले ठीक आहे चालू पुढं येईलच. मग दोघं परत पुढं निघाले, तर असेच 2-3 किलोमीटर चालले तरी पण अजून दूरपर्यंत गावच दिसेना. म्हटल्यावर ते थकला. ते म्हणाला की नाही, म्हणाला आता मला काय चालवत नाही, मला काही इथं गाव दिसत नाही आहे, म्हणजे मी काय चालू शकणार नाही. मग परत तिथे एक वृद्धा दिसली त्यांना रस्त्यावरून जात असताना. आणि मग तिला पकडलं त्यांनी, तिच्या डोक्यावर होतं त्या लाकडाचं भारा, ती घेऊन चालली होती. मग तिला विचारलं की आम्हाला या गावाला जायचं आणि ते गाव कुठं आहे. मग ती वृद्धा परत त्या दोघांकडे बघती आणि काय झालं, ती म्हणाली बस तुम्ही आलायच, 2 किलोमीटरवर लगे पोचणारच तुम्ही गावात. असं म्हटलं की आता परत आनंद परेशान. आनंदला दुःखच व्हायला लागले. आणि त्या वृद्धांनी त्या गुरुकडे बघितलं तर गुरु परत मिश्किलपणे हसले आणि ती वृद्धा निघून गेली. असं परत झालं. तिसऱ्यांदा सुद्धा कोणीतरी भेटलं तर त्यांनी पण काय सांगितलं, सेम हेच लाईन्स. आता मात्र आनंद म्हणला मी पुढे एक पाऊल सुद्धा चालणार नाही. म्हणला काय चाललंय तुमचं हे सांगा मला. नाही म्हणले तुम्ही एक तर मला निघताना सांगितलं 2 किलोमीटरवर गाव आहे आणि प्रत्येक ठिकाणी 3 जणांनी आत्ता आपल्याला सांगितलं तर असे 6-8 किलोमीटर पुढं आलो आहे आपण, अजून तर गाव दूरपर्यंत दिसत नाही आहे. म्हणले काय चाललंय नक्की, आणि हे सगळे जे काही सांगतात त्याच्या उत्तराला तुम्ही हसताय का, मला त्यातलं गाभा सांगा, त्याशिवाय मी काय चालणार नाही. मग त्यावेळेस पुन्हा हसले गुरु आणि काय म्हणाले, म्हणले मी या रस्त्यावरून पूर्वी गेलो आहे, मला माहिती आहे की पुढचं गाव 20 किलोमीटर आहे. म्हणजे जे आपण निघालो तिथून ते गाव 20 किलोमीटर आहे. पण जर मी तुला निघायच्या पॉईंटला सांगितलं असतं 20 किलोमीटर गाव आहे, तू काय केलं असतं रे, जाऊन या तुमचं तुम्ही राम राम. म्हणजे मी काय, मग त्याला मोटिवेट करायचं होतं हे सांगायला लागले.
मग जे कोणी मध्ये भेटले ना, त्या मध्ये भेटलेल्यांना सगळ्यांना परिचित आहे. जे कोणी या रस्त्यावरनं जातात ते इतक्या दूर आहे, कसं चालायचं या टेन्शननी तिथंच बसतात. त्यामुळं त्या सगळ्यांचे भाव होते की ह्यांना अजून थोडं प्रेरणा दिलं तर चालतील आणि संध्याकाळपर्यंत पोचतीलच, अशा भावनेनी. म्हणून त्यांनी सगळ्यांनी सांगितलं काय, म्हणजे असं काही शिकवलेलं नव्हतं त्यांना बरं का, पण कोइन्सिडन्स म्हणायचं की प्रत्येकजण भेटणारा म्हणणार 2 किलोमीटरच आहे, आलंच. आणि मग तिथं त्या गुरूंनी सांगितलं की तुला तुझं बळ वाढवण्यासाठी म्हणून हे सांगितलेले सगळे वचन होते त्यांचे. ठीक आहे, तुला जर आता नाही चालवत तर आपण या झाडाखाली विश्रांती घेऊ, उद्या सकाळी परत आपण चालू. पण आता तुला डेस्टिनेशन समजलं ना, किती किलोमीटर राहिलं सांगा गाव? 2 किलोमीटरच राहिलंय. असं नाही, आता समजलं. किती राहिलं हो? 12 किलोमीटर राहिले सांगायला लागले. म्हणजे आता एक समजलं तर सकाळी चालताना आता तो त्या उत्साहाने चालेल. पण असं 20 किलोमीटर म्हटलं, जसं आम्ही शिखरजीचं पहाड चढायला निघालो होतो आणि मग खाली लोकांनी सांगितलं चोपडा कुंडा, असं लगेच येत आहे. त्याच्यानंतरचे मग काय लवकर लवकर होते आणि चोपडा कुंड यायला आम्हाला दिवसा तारे दिसायला लागले होते. आणि कसं मरत पडत पोचलो होतं आम्हालाच माहीत नाही, फक्त जगलो एवढंच म्हणायचं. ते चोपडा कुंड आल्यावर कुठं जीवात जीव आल्यासारखं झालं लोकांना. म्हणजे पहिला वंदनेच्या वेळीस असं कर्मांची निर्जरा करतच वर जावं लागतं. डेस्टिनेशन माहीत नसतं ना कुठंपर्यंत आहे. एकदा समजलं की दुसऱ्या वेळेसच्या वंदनेला नाही त्रास झाला. एकदा आपल्याला माहीत नाही तोपर्यंत अजून किती असं एक ध्यास असतो, त्याच्यानेच जास्त त्रस्त असता तुम्ही, शरीराच्या त्रासाने कमी. आणि मग सांगितलं म्हणून असं आता सांगा मोक्ष कुठे आहे? 2 किलोमीटर. कुठे आहे हो मोक्ष? 2 किलोमीटर पण नाही आहे मोक्ष, तर इथंच आहे. मीच आहे मोक्ष, स्वभावी आहे, सिद्ध स्वभावी आहे. त्याचा अनुभव केला तर आपल्याला सुद्धा ते पद सहज प्राप्त होणारच. म्हणून स्वतःला सतत मोटिवेट करत राहा, हे सांगायचं होतं त्या स्टोरीमधून. तुम्ही जेव्हा कुठं डिप्रेस होता, जिथं कुठं तुम्हाला काय म्हणायचं उदासीनता आली, निगेटिव्हिटी आली, तर त्या ठिकाणी स्वतःचं स्थितीकरण करा आणि स्वतः त्याच्यातून इन्स्पायर होऊन पुन्हा धर्ममार्गाला लागा, पुन्हा स्वतःचा आनंद सहज भोगा, तर आपलं कुठलंही दुःख आपल्याला त्रस्त करणार नाही. हो जाणा स्वतःचा सिद्ध स्वभाव जाणा. पहा, या स्वभावामध्ये शरीर नाही, शरीराचे रोग नाहीतच, शरीराचे वृद्धत्व नाहीच, ज्ञानाला ज्ञान रूप जाणा. अकृत्रिम जाणा. ज्ञानवान स्वरूपोऽहम्, अकृत्रिम बोध स्वरूपोऽहम्, सिद्धोऽहम्. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो